नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली देवरमनी। आज विषय मराठी इयत्ता 9वी कविता आहे संतवाणी धरिला पंढरीचा चोर भाग आ मधला कविता मी शिकवणार आहे। त्यांचे संत जनाबाई यांनी लिहिलेली ही संतवाणी आहे। तर कवितेला सुरुवात करण्यापूर्वी कवितेत आलेले काही अवघड शब्द आहेत ते आता आपण पाहूया। बंदीखाना म्हणजे तुरुंग किंवा कैदखाना, जवाजुडी म्हणजे कड्यांची साखळी, सोहम म्हणजे अहंकार, मीपणा, व्यर्थ अभिमान, काकुलती म्हणजे विनवणी, बा म्हणजे अरे, जीवेन सोडी म्हणजे जिवंत सोडणार नाही। अशा प्रकारे कवितेमध्ये आलेले काही अवघड शब्दांचं मी इथं शब्दार्थ लिहून दिलेला आहे, ते तुम्ही पाहू शकता। तर आता आपण कविता तालासुरात म्हणूया, नंतर त्याचं स्पष्टीकरण पाहणार आहोत। बघा, सोहम म्हणजे इथं अहम ब्रह्मास्मी किंवा मी ब्रह्म आहे, तेच या कवितेमध्ये त्याचा अर्थ होणार आहे। अहंकार असा त्याचा अर्थ होतो। जनी म्हणजे संत जनाबाईची नाममुद्रा होय। तर कविता आता पहिल्यांदा आपण म्हणूयात। धरिला पंढरीचा चोर, गळा बांधोनिया दोर, हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला। धरिला पंढरीचा चोर, गळा बांधोनिया दोर, हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला। शब्दे केली जवाजुडी, विठ्ठल पायी घातली भेडी। शब्दे केली जवाजुडी, विठ्ठल पायी घातली बेडी। सोहम शब्दाचा मारा केला, विठ्ठल काकुलती आला। सोहम शब्दाचा मारा केला, विठ्ठल काकुलती आला। जनी म्हणे बा विठ्ठल, जीवेन सोडी मी तुला। जनी म्हणे बा विठ्ठल, जीवेन सोडी मी तुला। धरिला पंढरीचा चोर, गळा बांधोनिया दोर। धरिला पंढरीचा चोर, गळा बांधोनिया दोर। अशा प्रकारे पंढरीचा विठ्ठल सदैव हृदयात राहावा म्हणून त्यांना बंदीखाना करण्याची इच्छा संत जनाबाईंनी या आपल्या संतवाणीत किंवा अभंगात व्यक्त केलेले आहेत। त्यासाठी त्यांनी चोर शिपायांचे रूपक या कवितेत वापरलेले आहेत। तर श्री विठ्ठलाबरोबर सुख संवाद रूपी लटके भांडण करताना संत जनाबाई म्हणतात, गळ्यात भक्तीचा दोर बांधून मी पंढरीच्या चोराला म्हणजे प्रत्यक्ष साक्षात श्री विठ्ठलाला मी पकडलेला आहे। तर ती दोर कशाची बांधलेली आहे? गळ्यात भक्तीचा दोर बांधलेले आहे। कोणाच्या गळ्यात? पंढरीच्या चोराच्या गळ्यात त्यांनी भक्तीचा दोर बांधून ते काय केलेले आहे? प्रत्यक्ष साक्षात श्री विठ्ठलाला ती पकडलेली आहे। हृदयबंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला म्हणजे माझ्या हृदयाचा कैदखाना करून मी त्यात विठ्ठलाला डांबून ठेवले आहे। संत जनाबाई काय म्हणती? ती स्वतः तिचं हृदयच काय केलेले आहे? कैदखाना केलेले आहे। आणि त्यामध्ये ती कोणाला बंदीखाना करून ठेवलेले आहे? प्रत्यक्ष साक्षात श्री विठ्ठलाला ती बंदीखाना केलेली आहे। शब्दे केली जवाजुडी, विठ्ठल पायी घातली बेडी म्हणजे या पंढरीच्या चोराला शिक्षा म्हणून ती मी शब्द जुळवून साखळी केली, पण त्याला बांधले त्या दोरला किंवा त्या साखळी कशाचं केलेली आहे? ती शब्दांची साखळी केलेली आहे। आणि विठ्ठलाच्या पायात ती काय केलेली आहे? बेडी बांधलेली आहे। शब्दांची जवाजुडी करून साखळी बनवून ती प्रत्यक्ष साक्षात विठ्ठलाच्या पायात बेडी बनवून भजन गाऊन विठ्ठलाला आपलेसे करण्याचा प्रयत्न संत जनाबाई करतात। सोहम शब्दाचा मारा केला। सोहम म्हणजे अहंकारीपणाचा किंवा अहमपणाचा बडीमार ती केलेली आहे। विठ्ठल काकुलतीला आलेला आहे म्हणजे विठ्ठलावर मी अहंकाराचा अहमपणाचा बडीमार केलेली आहे।
तू म्हणजे मीच असं तिनं त्याला सांगितलेले आहे. तेव्हा विठ्ठल व्याकुळ झाला, हैराण झाला, विनवणी करू लागलेला आहे, सोड मला असं करत. मग जनी म्हणे बा विठ्ठला, जनी म्हणजे संत जनाबाई, बा विठ्ठला म्हणजे बा म्हणजे अरे असा शब्दार्थामध्ये मी लिहून दिलेला आहे. अरे विठ्ठला जीवेन सोडी मी तुला, म्हणजे संत जनाबाई म्हणतात अरे विठ्ठला मी तुला जिवंत सोडणार नाही, माझ्या मनात कायम तुझा वास राहील अशी तजवीज मी करणार आहे, व्यवस्था मी करणार आहे, म्हणजे तेवढी मी भक्ती करणार आहे, म्हणजे हृदयाचा बंदीखाना करून तुला कायमचा माझ्या मनात वास राहील तुझा, असं मी व्यवस्था किंवा तजवीज करून ठेवणार आहे, असं संत जनाबाई यांनी विठ्ठलाला म्हणतात. तर अशा प्रकारे धरला पंढरीचा चोर ही संत जनाबाई यांची कविता आपण पाहिलेला आहोत. अशाच प्रकारे व्हिडिओ पाहत राहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.